हातकणंगले तालुक्यातील तळसंदी इथल्या शामराव पाटील निवासी शिक्षण संस्थेत घडलेल्या विद्यार्थी मारहाणीच्या प्रकाराचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून पालक आणि विद्यार्थी यांच्यात प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। अनेक पालक निवासी शाळेतून आपली मुलं काढून घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मारहाण केलेल्या विद्यार्थ्यांना सुधारगृहात पाठवावं तसंच संबंधित संस्था चालकांवर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशा संतप्त भावना समाजामधून व्यक्त केली जात आहे। परिसरातील अनेक निवासी शाळांचे संस्थापक यामुळे हवालदिल झाले आहेत। अनेक पालक वारंवार फोन करून झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारत आहेत। अत्यंत कष्टानं उभा केलेल्या जीव ओतून काम करणाऱ्या संस्थांना देखील मारहाणीच्या प्रकाराची झळ पोहोचली आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर वसतिगृहातील मुलांच्या संख्येला गळती लागण्याची भीती व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांच्यात रॅगिंग प्रकार झालाय, पण वसतिगृहाचे रेक्टर सुद्धा थर्ड डिग्रीचा मार मुलांना देत असल्याचं उघडकीस आलं आहे। अशाच पद्धतीचा प्रकार वडगाव आणि मुरगुड परिसरात घडला असल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत। त्यामुळे निवासी शाळांच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे। या विषयावर विविध क्षेत्रातील व्यक्तींशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी बाबासो कावळे यांनी। आज तळसंदे गावामध्ये असलेली जी शिक्षण संस्था आहे, या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये जी काय मारहाण झाली आणि तो जो काय अमानुष प्रकार झाला, या घटनेकडं इथल्या तळसंदेच्या ग्रामपंचायतीनं कोणत्या भूमिकेतून बघितलं आहे याबाबत आपण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्याशी आपण चर्चा करूया। नमस्कार, मी किरण मारुती मोहिते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तळसंदे। आमच्या गावात डी.वाय. पाटील शिक्षण संस्था, ज्योतिर्लिंग शिक्षण संस्था, त्याचबरोबर काही मिलिटरी अकॅडमी आहेत आणि अजून काही 2-3 शिक्षण संस्था आहेत। या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात आणि त्यामुळं गावच्या उत्पन्नात आणि गावच्या व्यवसायातसुद्धा त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाढ झालेली आहे। त्यामुळं गावचं नावसुद्धा चांगलं त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे त्या सर्व शिक्षण संस्था चालकांचा मी गावाच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो। परंतु नुकतंच गेल्या आठवड्यात एक वादग्रस्त व्हिडिओ एका शिक्षण संस्थेत म्हणजे ज्योतिर्लिंग शिक्षण संस्था प्रणित जे काही शामराव पाटील शिक्षण संस्थेचं जे निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जे काही हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये काही अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावरती सर्वत्र जो काय प्रसारित झाला, त्या व्हिडिओमुळं आमच्या गावची प्रचंड अशी बदनामी झाली की बाबा अशा ह्या गावामध्ये अशा प्रकारचं घटना घडत असताना गाव म्हणून किंवा ग्रामपंचायत प्रशासन म्हणून त्या बाबतीत काय खबरदारी घेतली किंवा काय सूचना केल्या याबाबत आम्हाला बऱ्याच पत्रकार मित्रांनी आणि आजूबाजूच्या प्रतिष्ठित शासकीय किंवा मित्रमंडळींनी, पै पाहुण्यांनी प्रत्येकाने आमच्याकडे अशा पद्धतीची विचारणा केली। अशावेळी प्रथमतः जी काही घटना घडली त्या घटनेवरती शासनाच्या वतीनं पोलीस प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल, अशा विविध लोकांच्या त्या ठिकाणी व्हिजिट झाल्या आणि त्या व्हिजिटनंतर त्या स्तरावरून त्या शिक्षण संस्थेत जो काही घडलेला प्रकार आहे त्याची चौकशी सुरू आहे। त्यांच्यावरती काही कारवाईची जी काही प्रक्रिया आहे ती त्यांच्या स्तरावरून सुरू आहे। त्याबाबत आम्ही हस्तक्षेप करायची काही जरूर नाही। त्या चौकशी अंती जे काय घडेल त्या पद्धतीनं त्या संबंधित शिक्षण संस्थेला चौकशीला सामोरे जावं लागेल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, त्याबद्दल काही दुमत नाही। परंतु गाव म्हणून अशा पद्धतीच्या संस्था गावात आहेत आणि परत असा प्रकार घडू नये आणि गावचं नाव बदनाम होऊ नये याकरता आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी गावच्या लोकनियुक्त सरपंच माननीय शुभांगी कुंभार, त्याचबरोबर गावचे विद्यमान उपसरपंच माननीय संतोष सुवासे, त्याचबरोबर ग्रामसेवक साहेब माननीय शिवाजी पाटील साहेब आणि आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सहकारी या सगळ्यांनी मिळून आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वीच ठरवलं की हे शासनस्तरावरून झालेल्या चौकशी किंवा जो काय त्यांच्या बाबतीत जे काय चौकशी किंवा हे जे चालू आहे त्यातून थोडा वेळ गेल्यानंतर आपण ग्रामपंचायतमध्ये या लोकांची एक सोमवारी मीटिंग बोलवूया आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शिक्षण संस्थेसहित ज्या उर्वरित शिक्षण संस्था आहेत त्या सर्वच शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलावून घेऊन इथून पुढे अशा पद्धतीची घटना घडता कामा नये, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षा किंवा गावची कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहिली पाहिजे। या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी मीटिंग बोलवली। सदरच्या मीटिंगला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचबरोबर तंटामुक्तीचे पदाधिकारी, त्याचबरोबर
काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर शिवसेना दोन्ही गटाचे प्रतिनिधी, भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी, त्याचबरोबर आमच्या इतर ज्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या सर्वांच्या समोर ज्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आले त्यांच्यापुढं आम्ही झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना विचारणा केली, थोडक्यात जाब विचारला आणि त्यांना अशा पद्धतीची सूचना केली की इथून पुढं तुमची शाळेचा कॅम्पस हा पूर्णपणे CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये आला पाहिजे आणि तुमच्यातील जबाबदार अधिकारी किंवा शिक्षक दररोजच्या दररोज काल झालेल्या CCTVच्या चित्रीकरणाचं त्यानं तपासणी केली पाहिजे आणि असा काही चुकीचा कुठं प्रकार घडला असेल तर त्याबाबत तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण अशा पद्धतीचा व्हिडिओ झाल्यामुळं व्हायरल झाल्यामुळं गावची बदनामी झाली ती झाली, परंतु तमाम पालक लोकांना आपल्या पल्ल्याबद्दलची चिंता वाटू लागली की बाबा आपल्या पल्ल्यालासुद्धा अशा पद्धतीचं कुठंतरी रॅगिंग होत आहे काय, तर ते असं होता कामा नये. याबाबत त्या सर्व शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधीला आज आम्ही या ठिकाणी सर्व ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना CCTV कॅमेरा बसवणं, रेक्टरची ड्युटी 24 तास ठेवणं किंवा त्यांना ज्या काही विद्यार्थ्यांना जेवण असेल, त्यांना पाण्याची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळं सुद्धा त्यांच्या आरोग्याची तक्रार कुठं होता कामा नये. त्याचबरोबर ते जे काही विद्यार्थी आमच्या गावात इतरत्र सर्वत्र राहतात हॉस्टेल सोडून, त्या विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा गावातील सुरक्षा किंवा कुठं कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांच्याकडून वर्तन होऊ नये याबाबत संबंधित शाळा प्रतिनिधींनी किंवा शाळा संस्थापकांनी याबाबतची सुद्धा खबरदारी घ्यावी आणि त्यांचं जे काही चांगलं उपक्रम असतील त्याच्या पाठीशी गाव असणार, ग्रामपंचायत असणार. परंतु अशा पद्धतीची चुकीच्या घटना घडली तर त्यासाठी ग्रामपंचायत प्रसंगी गावचा ठराव करून त्या संस्थेवरती कारवाई करावी या संदर्भाचा उठाव गावाच्या वतीने केला जाईल. त्यामुळं या ठिकाणी सर्व शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी सुद्धा आम्हाला हमी दिली की झालेली घटना दुर्दैवी आहे आणि इथून पुढं अशा पद्धतीची घटना घडणार नाही याबाबतची आम्ही खबरदारी घेऊ आणि गावचा पण सन्मान आणि गावचं नाव अबाधित ठेवण्याचं आमच्याकडून काटेकोरपणे पालन केलं जाईल. आणि इथून पुढं ज्या ज्या शिक्षण संस्था गावात आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये दक्षता समिती नावाची समिती तयार केली जाईल आणि त्या समितीमध्ये गावातील प्रमुख लोकांची त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला त्यांना संधी दिली जाईल आणि त्या समितीची मिटिंग प्रत्येक महिन्याला घेतली जाईल आणि त्या मिटिंगमध्ये त्या शाळेतील सुरक्षा किंवा इतर उपाययोजना अबाधित आणि व्यवस्थित राखण्यासाठी कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची मिटिंग आणि हमी त्या शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधी घेतलेले आहे. त्यामुळं आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक साहेब आणि सदस्यांच्या वतीनं त्यांनी आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाचं ते पालन करतील आणि गाव म्हणून आम्हीसुद्धा सर्व पदाधिकारी सर्व शिक्षण संस्थांकडे बारकाईनं लक्ष देणार आहे इथून पुढच्या काळात, जेणेकरून ह्या शिक्षण संस्थेमुळं गावचा विकासाला हातभार लागला, उत्पन्नात वाढ झाली, महसुलात वाढ झाली. परंतु ती वाढ होत असताना गावचं नाव अबाधित राहावं एवढीच आम्ही माफक अपेक्षा त्या शिक्षण संस्था चालवणाऱ्या लोकांच्याकडून केलेली आहे आणि त्यांनी त्या बाबतीची हमी दिलेली आहे. आणि आजची बैठक त्या पद्धतीची समाप्त झालेली आहे आणि ह्या बैठकीत जे काही ठरलं त्याचा मिटिंगचं जे काही मिनिट्स असतील त्या पद्धतीची ती तयार करून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं प्रत्येक शाळेला ते कळविणार आहे आणि त्या सूचनांचा अंमल त्यांनी काटेकोरपणे केलाच पाहिजे. आणि त्या सूचनांचा जर अंमल त्यांच्याकडून नाही झाला तर त्यासंबंधी पोलीस खातं असेल किंवा शिक्षण विभाग असेल या ठिकाणी ग्रामपंचायत आणि गावाच्या वतीने योग्य ती तक्रार करून संबंधित शाळेला प्रसंगी कुठल्याही पद्धतीची कडक कारवाई करावी लागत असेल तर त्या पद्धतीचा पाठपुरावा आमच्याकडून केला जाणार आहे. धन्यवाद. या घटनेचा पडसाद सर्वदूर पसरलेत, पण खुद्द त्या ग्रामपंचायतीनं अशी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जी घेतलेली खबरदारी आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीनं उचललेलं पाऊल आणि इथल्या सगळ्याच संस्थांसाठी खबरदारी म्हणून रेक्टर असेल किंवा संस्थापकांना ज्या काही सूचना द्यायच्या असतील त्या ग्रामपंचायतीने दिलेल्या आहेत. या निमित्तानं TV नेक्स्ट मराठीनं जो स्थानिक ग्राउंड रिपोर्ट घेतला त्यामध्ये या ग्रामपंचायतीची भूमिका व्यक्त केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायतीचं TV नेक्स्टच्या माध्यमातून मी त्यांचं ऋणाने आभार व्यक्त करतो. तळसंदे येथील निवासी शिक्षण संस्थेत जो विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा प्रकार घडला, या मारहाणीच्या प्रकाराकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघाल? TV नेक्स्टचे वारणानगरचे प्रतिनिधी बाबा कावळेंचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जी तळसंदेमध्ये जी घटना घडलेली आहे निवासी शाळेमध्ये ती निंदनीय आहे. मी त्याचा निषेध करतो आणि याबाबत मी असं म्हणेन की ह्या 21व्या शतकामध्ये भारतीय लोक हे भौतिक सुविधेच्या पाठीमागं लागल्यामुळे त्यांचं मिळगत कमी आणि खर्च जास्त झाल्यामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक
गुणवत्तेकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं टी व्ही, मोबाईल, मादक व्यसनी पदार्थ यांनी डोकं वर काढून विद्यार्थ्याचं शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त होऊ लागलेलं आहे आणि या परिस्थितीतूनच निवासी शाळेची निर्मिती झाली. वारणा शिक्षण संस्थेतील महाबळेश्वरवाल्या वारणा विद्यानिकेतनसारख्या महाबळेश्वरवाल्यांच्या आदर्श शिक्षण प्रणालीचा मी वसा आणि वारसा घेऊन पारगावमध्ये 3-4 साली वारणा विद्यानिकेतन नावाच्या निवासी शाळेची स्थापना केली. आज त्याचा वटवृक्ष झाला. मला या माध्यमातून एवढंच असं सांगायचं आहे की आज ही समाजाची गरज निर्माण झाली, गरजेतून ह्या निवासी शाळा निर्माण झाल्या आणि ही काही जी निवासी शाळा ही जी प्रथा आहे ही ऋषीमुनींच्यापासून छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वानं निर्माण झालेली आहे आणि आज काही या आमच्या शिक्षण संस्थेचा आदर्श घेऊन या वारणा परिसरामध्ये, ह्या वारणेच्या पंढरीमध्ये जसं आज आमच्या इथं वारणा विद्यापीठाची निर्मिती झाली तसं काही निवासी शाळांची निर्मिती झाली आणि दुर्दैवानं तळसंदी येथील शाळेमध्ये जी काही विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जी दुर्घटना झाली ही निंदनीय आहे. परंतु या घटनेकडे बघत असताना एक समाजाची गरज, निवासी शाळा ही समाजाची गरज बघून समाजातील प्रतिष्ठित लोकांनी, शिक्षण संस्थेतील लोकांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी, SP, DYSP, कलेक्टर या लोकांनी एक सहानुभूतीनं बघून झालेली चूक सुधारण्याची संधी देऊन या शिक्षण संस्थेला मध्ये असणाऱ्या निवासी शाळेंना तुम्ही प्रोत्साहन द्यावं आणि पालकांनी याच्यावरती कुठलाही गैरसमज करू नये, विद्यार्थ्यांनी गैरसमज करू नये एवढी मी पालक, विद्यार्थी आणि जे संस्थेवर प्रेम करणाऱ्या लोकांना नम्र विनंती करून आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा धरतो.